यानंतर पुन्हा आपण वाराणसीला जाऊया। तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला उमेदवारी अर्ज भरतायत लोकसभेसाठीचा तिसऱ्यांदा। मोदी लोकसभा में स्थान करने के लिए अभ्यर्थी के रूप में नाम निर्देशित हुआ। ईश्वर की शपथ लेता हूं, सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा और मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांच्यासोबत बाकीचेही दिग्गज आहेत। कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने हा अर्ज दाखल केलाय, अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेतच। प्रशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। वाराणसीच्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत ज्या पद्धतीने बघितलं दलित प्रतिनिधीचं आहे एक, त्यानंतर सोबतच एक ब्राह्मण समाजाचा प्रतिनिधी आहे, त्यानंतर इतर समाजाच्या सर्व प्रतिनिधींना घेऊन ते दाखल झाले। योगी आदित्यनाथ देखील त्यांच्यासोबत जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते देखील आहेत तिथे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्त्वाचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। सर्वात प्रथम त्यांनी आल्याबरोबर त्यांनी आपला संपूर्ण उमेदवारी अर्ज जो आहे वाराणसीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। त्यानंतर त्यांनी त्या पूर्ण अर्जाची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्यांनी तिथे जे प्रतिज्ञापत्र दिलं होतं त्याचं वाचन देखील तिथे केलेलं आहे आणि त्या वाचन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे आज गंगा सप्तमी आणि नक्षत्र राजपुष्प यांचा हा संयुक्त सहयोग आहे आणि त्याच आधारावरती आज ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता। आजच्या दिवशी शुभ कार्य करावं अशा प्रकारची मान्यता आहे। त्याच्याच आधारावरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। आणि यापूर्वी जर बघितलं आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबा काल भैरव यांचा देखील आशीर्वाद घेतला होता त्या आणि सोबतच आशीर्वाद घेताना त्याच्या सोबत जर बघितलं आपण तर अनेक काशीमधल्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश देखील त्यांनी त्या संपूर्ण दर्शनादरम्यान केला होता। आणि आता उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी दोन समाजातील मुख्य प्रतिनिधींना इथे समाविष्ट करून घेतलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना। आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील आहे। आणि यापूर्वी जर बघितलं आपण तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता एनडीए मधील अनेक घटक पक्षाचे नेते ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत ते देखील दाखल झाले आहेत, नायडू दाखल झालेले आहेत, असे वेगवेगळ्या याच्यातले जे नेते आहेत। आणि सोबतच जर बघितलं आपण तर अनेक केंद्रीय मंत्री आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। बिलकुल प्रशांत, उमेदवारी अर्ज दाखल झालाय तिसऱ्यांदा। आज चांगला मुहूर्त निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हे त्यांच्या सोबत होते आणि बाकी काही जनसमुदायाचे प्रतिनिधी सुद्धा पंतप्रधानांच्या सोबत। तर आज संपूर्ण नियोजन कसं आहे नेमकं? आधी आपण सकाळचे कार्यक्रम पाहिले, गंगा पूजा, आरती, कालभैरवनाथ दर्शन, आता पुढे काय? लोकसभेच्या प्रचार अभियानात सहभागी होणार आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते बिहारकडे आज जातील अशी चर्चा आहे। आणि सोबतच एक आज पब्लिक रॅली देखील आहे। आज झारखंडमध्ये ज्यांची जाहीर सभा आहे कोडरमा या लोकसभा क्षेत्रामध्ये ते 3 खासदारांच्या जे झारखंडमध्ये 3 खासदार आहेत, 3 विविध भागातले त्यांची 3 खासदारांसाठी ते कोडरमामध्ये हे 3:30 आपली जाहीर सभा घेणार आहे। त्यापूर्वी आता जर बघितलं आपण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता इथे उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी ज्याला वाराणसी संबोधलं जातं या वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यानंतर आता ते थेट लोकसभा प्रचार अभियानात सहभागी होणार आहे। या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता अनेक वाराणसीकर देखील संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयात एकवटलेले आहेत। असं असताना हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत हे आता
आज झारखंड असणार आहे, उद्या मुंबईमध्ये त्यांचा देखील रोड शो देखील असणार आहे. स्टुडिओ. बिलकुल प्रशांत, आपण ही दृश्य दाखवतोय प्रेक्षकांना जिल्हाधिकारी कार्यालयात वाराणसीच्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारकीसाठी आपला लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तिसऱ्यांदा. बात कर रहे थे कि ये तस्वीरें सामने आ रही हैं और सभी की निगाहें इस बार भी थी कि कैसे अपना नामांकन ये भरेंगे, कौन होंगे वो प्रस्तावक. और प्रस्तावक के तौर पर हम इस बार देख रहे हैं कि यहाँ पर जो काफ़ी अहम होते हैं, यहाँ पर पंडित ज्ञानेश्वर शास्त्री जी मौजूद हैं, साथ ही बैजनाथ पटेल जी को भी हम देख रहे हैं. संघ के पुराने और समर्पित कार्यकर्ता वो रहे हैं. तो किस तरह से आप देखते हैं कि ये भी एक यहाँ पे जो संदेश देते नजर आते हैं प्रधानमंत्री अपनी हर एक गतिविधि के साथ? नहीं, मैंने हमेशा ये नोट किया कि जब भी कोई बड़ा आयोजन वो करते हैं तो जो निचले तबके का कार्यकर्ता है, चाहे वो निचले तबके का व्यक्ति है, उसको हमेशा सम्मान देते हैं. जो सबका साथ सबका विकास की बात कहते हैं वो भी इस बात पे लागू होती है. जैसे हमने देखा कि पार्लियामेंट की जब नई बिल्डिंग बनी थी, जो मजदूर थे वहाँ पे उनको वहाँ पे बुलाया गया था, तो उसका उद्घाटन हुआ था. इसी प्रकार हमने देखा 26 जनवरी जब गणतंत्र दिवस समारोह हमारा होता है तो वहाँ पर बहुत सारे सफाई कर्मचारी और दूसरे जो एक निचले तबके के लोग होते हैं उनको वहाँ पर बुला के और सम्मान के साथ उनको पहली सीट पर बिठाया जाता है, उनके लिए सीटें रिजर्व की जाती हैं. इसी प्रकार मैंने कई और कार्यक्रमों में देखा था कि पिछली बार जो उनके प्रस्तावक थे उसमें भी काफ़ी लोग इस तरह के थे जो एकदम बहुत ही एक अंतिम छोर के व्यक्ति थे. तो उनको सामने ला के एक प्राथमिकता के साथ अपना प्रस्तावक बनाना या उनको एक मंच पर सम्मानित करना, तो ये दर्शाता है कि आप हर व्यक्ति को साथ लेके चलने की मंशा रखते हैं. जैसे सबका साथ सबका विकास, ये बीजेपी का एक स्लोगन भी है.